तिकडे बीड जिल्ह्यातील नद्यांना देखील पूर आलेला आहे। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। जिल्ह्यातील 143 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेत। बीड जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले। तर बीड जिल्ह्यातील 143 प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा या नद्या आता ओसंडून वाहताना पाहायला मिळतात। नदीला आलेल्या पाण्यामुळे व पडलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत। बीड जिल्ह्यातील जे 143 प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। माजलगाव धरणाचे तब्बल 11 दरवाजे उघडले आहेत, तर मांजरा धरणाचे देखील 6 दरवाजे या ठिकाणी उघडले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। बिंदुसरा नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहताना पाहायला मिळते। मांजरा नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे। त्याचबरोबर सिंदफणा असेल, गोदावरी असेल या नद्या देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळतात। मी बिंदुसरा पात्रामध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी आहे ते माजलगाव धरणामध्ये जात असल्याचं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसला आहे। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्याची जी पूरजन्य परिस्थिती आहे या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष करून बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।